नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे. ठाण्याच्या कासारवडवलीतून या आरोपीला अटक करण्यात आली असून विजय दास असं या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी रेस्टॉरंटमध्ये हाऊसकीपिंगचं काम करायचा. सैफ अली खानवर हल्ला करून फरार झालेल्या या आरोपीच्या मागावर पोलीस होते आणि अखेर या आरोपीला अटक करण्यात आली असून आज त्याला वांद्रे कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. हीच ती दृश्य आपण पाहतोय. मुंबई क्राईम ब्रांच कडून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. विजय दास असं या आरोपीचं नाव असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, तब्बल 3 दिवसानंतर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. काय अपडेट? आरोपी जो आहे हा बांगलादेश मधला राहणार आहे. माफ करा, पश्चिम बंगाल मधला आरोपी आहे. या आरोपीने जे सैफ अली खानच्या घरी जाऊन त्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला होता, हल्ला केला होता. त्यानंतर तो आरोपी फरार झाला होता अशी माहिती मिळते. त्यानंतर तो मुंबई सोडून गेला होता अशी देखील माहिती पोलिसांना मिळाली होती. पण हा आरोपी इतका शातीर आहे की याने ह्याचं नाव बदलून, म्हणजे तो ठाण्यामध्ये 2 एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये नाव बदलून राहायचं. त्याचं नाव विजय दास त्याने असं सांगितलं होतं आणि तिकडे तो हाऊसकीपिंगचं काम करायचा. पण ही घटना घडल्यानंतर त्याने याच ठाण्या परिसरामध्ये मेट्रोची कामं जिथे सुरू आहेत तिथे नाका कामगार म्हणून जाऊन तिथे त्याने विजय दास म्हणून सांगून तिथं तो कामाला होता. म्हणजे हॉटेल जे आहे, हॉटेलवाल्यांना जरी माहीत पडलं असतं तरी हॉटेलमधून तो आता तिकडे घटनेपासून तो आलेला नाही असं त्याने दाखवलं होतं. पण तो होता मात्र ठाण्यामध्येच आणि नाव बदलून तो पुन्हा मेट्रोच्या जी कामं करतात तिथे नाका कामगार तिकडे तो कामाला लागला होता. तिथे तो काम करत होता. त्याचं नाव मूळ नाव जे आहे ते मेहमत बीजे म्हणून आहे. म्हणजे ह्याने स्वतःची ओळख जी आहे ही लपवण्याचा देखील पूर्णपणे प्रयत्न केला होता. पण शेवटी पोलिसांनी त्यांच्या जे खबरी आहेत त्या खबरांमार्फत जी माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी या सगळ्या घटनेचा तपास करून त्याला शेवटी अटक केलेली आहे. रात्री साधारणपणे 2च्या सुमारास या आरोपीला अटक केली. त्याला आता चेंबूरला ठेवलं गेलंय. त्याची तिकडे चौकशी सुरू आहे. साधारणपणे 11 वाजता त्याला आजच्या सुट्टीकालीन सत्र जे आहे त्यातल्या बँड्रा कोर्टमध्ये त्याला हजर केलं जाईल. अजित, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. या आरोपीला नेमकी कुठून अटक करण्यात आलेली आहे? साधारण कितीच्या सुमारास अटक करण्यात आलेली आहे? कारण 35 पथकं पोलिसांची फिरत होती त्याच्या मागावर. या आरोपीला ठाण्यातल्या कासारवडवली भागातून अटक करण्यात आली आहे. हा तिथल्या 2 मोठ्या रेस्टॉरंटमध्ये हाऊसकीपिंगचं काम करायचा आणि तिथे तो नाव बदलून राहायचा. घटना घडल्यानंतर तिकडे जरी तिथल्या लोकांना ते माहित होतं की ही व्यक्ती जी आहे तीच सैफ अली खानच्या घरी तिने चोरी केली, हल्ला केला होता. पण तो त्या रेस्टॉरंटमध्ये येतच नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याचा मागोवा लागत नव्हता. पण पोलिसांनी खबरांचं नेटवर्क जेव्हा ऍक्टिव्ह केलं त्यावेळी त्यांना कळालं की हा आरोपी ठाण्यामध्येच आहे आणि जे रेस्टॉरंटमध्ये तो हाऊसकीपिंगचं काम करायचा ते तिथपासून काही अंतरावरच मेट्रोची कामं सुरू आहेत. तिथं तो नाका कामगार म्हणून लागला होता आणि त्या ठिकाणी तो काम करत होता. तो कुठेही पळून गेला नव्हता. रात्री 2च्या सुमारास त्याला अटक करण्यात आलेली आहे. अजित, या आरोपीनं आपली ओळख बदलून काम करण्याचा प्रयत्न केला. त्याचं खरं नाव नेमकं काय होतं आणि त्याने काय नाव बदलून कामाला सुरुवात केली होती? त्याचं खरं नाव जे आहे ते मेहमद उर्फ बीजे असं नाव आहे आणि त्याने विजय दास हे नाव ठेवून तो इथं राहायचा आणि काम करायचा. अशा प्रकारच्या घटना त्याने अजूनही केलेल्या आहेत अशी माहिती पोलिसांना मिळते. याचबरोबर तो साधारणपणे 15 ते 20 दिवस मुंबईत देखील राहिला होता. मुंबईत देखील कुठेतरी कामाला होता तो. परळी भागात त्याने वास्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याच्यावरती आधीही काही प्रकरणं आहेत अशी माहिती मिळते. तो पश्चिम बंगालमधून काही गुन्हे करून इथं लपलेला होता आणि त्या दरम्यान देखील त्याने सैफ अली खानवरती हल्ला केलेला अशी देखील माहिती मिळते. अजित, जसं तुम्ही म्हटलात की तो ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होता किंवा जिथे कुठे तो काम करत होता तिथल्या लोकांना याची माहिती मिळाली होती किंवा खात्री पटली होती की हाच तो आरोपी आहे ज्यानं सैफ अली खानवर हल्ला केला. तर त्या लोकांनी किंवा त्या रेस्टॉरंटमधल्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांपर्यंत काही माहिती पोहोचवली नव्हती का या आरोपी संदर्भात? ती माहिती पोहोचवली होती पण मुळात त्याने त्याची ओळख लपवली होती. त्याने त्याचं नाव बदललं होतं आणि घटनेपासून तो
त्या हाऊसकीपिंग म्हणजे रेस्टॉरंटमध्ये कामाला आलाच नव्हता. पण तो पळून न जाता त्याने तिथेच आजूबाजूला मेट्रोची जी कामं सुरू आहेत, नाका नाका कामगारांची कामं सुरू आहेत, त्या ठिकाणी तो काम करत होता. अजित, या आरोपीची सध्या कुठे चौकशी सुरू आहे? कशा प्रकारे याची चौकशी केली जाते आणि आज दिवसभरात त्याला कधीपर्यंत न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल? त्याची चौकशी आता चेंबूर पोलीस स्टेशनला सुरू आहे. चेंबूर त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्याची चौकशी करत आहेत. ते साधारणपणे 11 वाजता त्याला मुंबईतल्या बीकेसी येथील विद्युत भवनच्या बाजूला असलेल्या सुट्टीकालीन सत्र जे आहे त्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल. अजित, याला ठाण्यामधून अटक केली असल्याचं कळतंय. ठाण्यातल्या नेमक्या कोणत्या भागात हा फिरत होता? तिथून नेमकी कशा प्रकारे अटक करण्यात आली? ठाण्यातल्या कासारवडवली भागातून त्याला ही अटक करण्यात आलेली आहे आणि कासारवडवलीतल्या हॉटेल ब्लाबर आणि हॉटेल रिकीज या 2 हॉटेलच्या मागच्या भागामध्ये जी कामं सुरू आहेत त्या ठिकाणी ह्याला अटक करण्यात आलेली आहे. बरं. अजित, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर पुन्हा एकदा पहा, हाच तो आरोपी आहे. विजय दास असं त्याचं नाव असल्याचं त्यानं सांगितलेलं आहे. अभिनेता सैफ अली खानवर यानंच हल्ला केला आणि अखेर पोलिसांनी याला अटक केलेली आहे. ठाण्याच्या कासारवडवली या भागातून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.